युधिष्ठिराने विचारले, जनार्दना, वैशाख शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय? त्या एकादशीच्या व्रताचा विधी कोणता व त्या व्रताचे काय फळ मिळते ते मला सांग. श्रीकृष्ण म्हणाले, हे धर्मराजा, पूर्वी रामाने वसिष्ठ ऋषींना हाच प्रश्न विचारला होता. त्यावेळी वसिष्ठ ऋषींनी रामाला जी कथा सांगितली तीच मी तुला सांगतो, ऐक तर. रामचंद्र म्हणाले, हे भगवंता, सर्व व्रतात उत्तम व्रत कोणते आहे? हे व्रत ऐकण्याची माझी इच्छा आहे. ते व्रत सर्व पापांचा क्षय करणारे व दुःखांचे निर्मूलन करणारे असावे. हे महामुनी, सीताविरहातून उत्पन्न झालेली अनेक दुःखे मी भोगली आहेत. त्या दुःखांच्या भीतीनेच मी तुला हे विचारित आहे. वसिष्ठ ऋषी म्हणाले, रामचंद्रा, तू चांगले विचारलेस. तुझी बुद्धी निष्ठावान आहे. रामचंद्रा, तुझ्या केवळ नामस्मरणानेही मनुष्य पवित्र होते. तरी पण सर्व लोकांच्या हितासाठी पावन करणारे, सर्व व्रतात पवित्र आणि सर्वोत्तम असे व्रत मी तुला सांगतो. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव मोहिनी असे आहे. ही एकादशी सर्व पापांचा नाश करणारी आहे. या एकादशीच्या व्रतप्रभावाने मनुष्य मोहजालातून आणि पातकांच्या समुदायातून मुक्त होतो. हे मी तुला अगदी खरे खरे सांगतो. म्हणून रामा, तुझ्यासारख्यांनी ही एकादशी अवश्य केली पाहिजे. रामचंद्रा, या एकादशीची कल्याणकारक व पुण्यप्रद कथा मी सांगतो ती ऐक. केवळ ही कथा ऐकल्यानेही महापातकांचा नाश होतो. सरस्वती नदीच्या रम्य किनाऱ्यावर भद्रावती नावाची एक उत्तम नगरी होती. तेथे धृतिमान नावाचा राजा राज्य करत होता. तो चंद्रवंशात उत्पन्न झालेला असून धैर्यवान होता. तो युद्धही न्यायानेच करत असे. त्याच नगरात धनपाल नावाचा वाणी राहत होता. तो धनधान्यांनी समृद्ध होता आणि पुण्य कर्मे करणारा होता. त्या वाण्याने पानपोई, देवालये, धर्मशाळा, सरोवरे वगैरे बांधली होती. तो शांत स्वभावाचा असून विष्णुभक्ती तत्पर होता. त्याला 5 पुत्र होते. सुमना, धृतिमान, मेधावी, सुकृती व दृष्टबुद्धी अशी त्यांची नावे होती. यांपैकी 5वा दृष्टबुद्धी नित्य महापातके करण्यात मग्न असे. यामुळे त्याला त्याच्या पित्याने घरातून बाहेर काढले. नातेवाईकांनीही त्याचा त्याग केला. परंतु त्याचे पूर्वजन्मीचे थोडेसे पुण्य शिल्लक राहिले होते. त्या पुण्यामुळेच की काय, एकदा तो कौंडिन्य ऋषींच्या आश्रमात येऊन पोहोचला. तेथे तपोधन कौंडिन्य ऋषी वैशाख मासानिमित्त भागीरथी स्नान करून नुकतेच आले होते. शोकभावनेने भरून गेलेला दृष्ट बुद्धी हा त्या ऋषींसमोर गेला. इतक्यात कौंडिन्याच्या अंगावरील स्नानाने भिजलेल्या वस्त्रामधून गंगाजलाचा एक थेंब दृष्टबुद्धीच्या अंगावर पडला. त्या बिंदूचा स्पर्श होताच त्याची सर्व पातके नष्ट झाली व दुर्भाग्य संपले. दृष्टबुद्धी हात जोडून कौंडिन्य ऋषींच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला, हे ब्राह्मण श्रेष्ठा, मी जन्मापासून पापच करत आलो आहे. द्रव्य खर्च केल्याशिवाय या पापाचे प्रायश्चित्त करता येत असल्यास मला सांगा, कारण सध्या माझ्याजवळ द्रव्य नाही. ऋषी म्हणाले, तुझ्या पापाचा क्षय होण्यासाठी मी तुला गंगा नदीत पिंडदान केल्याचे पुण्यव्रत सांगतो. ते एकाग्र चित्ताने ऐक. वैशाख महिन्याच्या शुद्ध पक्षात मोहिनी नावाची एकादशी आहे. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव. तू या एकादशीचे व्रत कर. या एकादशीला उपवास केलास ती एकादशी उपवास करणाऱ्याची अनेक जन्मात संपादन केलेली मेरू पर्वता एवढी पापेही नष्ट करते. ऋषींचे हे बोलणे ऐकून दृष्टबुद्धी प्रसन्न झाला. रामचंद्र त्याने कौंडिन्यांच्या उपदेशाप्रमाणे विधिपूर्वक व्रत केले. व्रत केल्याबरोबर त्याची पापे संपली. त्याला दिव्य देह प्राप्त झाला आणि तो गरुडावर बसून जेथे कसलेच उपद्रव होत नाहीत अशा वैकुंठ लोकात गेला. रामचंद्रा, अज्ञान व दुःख नाहीसे करणारे असे हे मोहिनी एकादशीचे व्रत आहे. या त्रैलोक्यातील चराचर सृष्टीत या व्रताहून श्रेष्ठ असलेले दुसरे व्रत नाही. या व्रतापुढे यज्ञकर्म, दाने किंवा तीर्थे यांचे पुण्य 16वा हिस्सासुद्धा भरत नाही. या एकादशीचे महात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने 1000 गायींचे दान केल्याचे पुण्य मिळते. श्री कुर्म पुराणातील मोहिनी एकादशीचे महात्म्य संपूर्ण झाले. श्रीकृष्णार्पणमस्तु.